सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। कुख्यात गुंड राजा भारतीवर एमपीडीए अंतर्गत कठोर कारवाई, अमरावती कारागृहात स्थानबद्ध। गोंदिया जिल्ह्यातील देवरी परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात गुंड राजेश उर्फ राजा सुदर्शन भारती वय 42 वर्ष, राहणार देवरी, याच्यावर महाराष्ट्र प्रतिबंधक धोकादायक व्यक्ती अधिनियम एमपीडीए अंतर्गत कडक कारवाई करत त्याला अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहात 1 वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री गोरख भामरे यांच्या सूचनेनुसार आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी माननीय प्रजित नायर यांच्या 7 मे 2025 रोजीच्या आदेशावरून करण्यात आली आहे। राजा भारतीवर पोलीस ठाणे देवरी हद्दीत मालमत्तेविरुद्ध व शरीराविरुद्ध गुन्ह्याचे एकूण 16 प्रकरणे दाखल आहेत। त्यांच्यावर बेकायदेशीर जुगार व्यवसाय चालवण्याचा आरोप असून तो रात्री अपरात्री आपल्या साथीदारांसह हातात घातक शस्त्रे घेऊन सामान्य नागरिक, व्यापारी आणि श्रमिकांना धमकावून लूटमार करीत असे। त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं। सार्वजनिक ठिकाण, रुग्णालये आणि शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांना आपले दैनंदिन कामकाज करणेही कठीण झाले होते। स्थानिक युवकांना गुन्हेगारीकडे वळवण्याचा प्रयत्न त्याने केला होता, असे तपासात समोर आले आहे। त्याच्यावर यापूर्वी केलेल्या प्रतिबंधक कारवायांचा कोणताही परिणाम झाला नसून तो पुन्हा गुन्हेगारीकडे वळत होता। त्यामुळे पोलीस प्रशासनाने एमपीडीए अंतर्गत त्याला धोकादायक व्यक्ती म्हणून घोषित करून स्थानबद्धतेची शिफारस केली होती। ही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। यामध्ये देवरी पोलीस ठाण्याचे पोलीस प्रवीण डांगे, स्थानिक गुन्हे शाखा गोंदियाचे निरीक्षक दिनेश लबडे, अंमलदार देवचंद सोनटक्के, मोपोशी नीता काबळे, वनिता सायकर, पोलीस हवालदार प्रकाश गायधने, दुर्गेश तिवारी यांचा सहभाग होता। या कारवाईमुळे देवरी परिसरातील गुन्हेगारांमध्ये दहशत पसरली असून स्थानिकांनी पोलिसांच्या या पावलाचं स्वागत करत समाधान व्यक्त केले आहे। सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार, गोंदिया।